आम्हाला भाकरी हवी होती एक्स्ट्रा, तर त्या भाकऱ्या प्रिपेअर करतात. इकडे आत आले आम्ही. यांचं किचन आहे. गरमागरम चिकन थाळी आली आहे आणि गरमागरम व्हेज थाळी आली आहे. ओ भाई, कोहरा ही कोहरा, काही समोरचं दिसत नाही. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल तो चलो फिर. आणि पुन्हा एकदा आम्ही आलो आहे माथेरानला, कारण लास्ट व्हिडिओ जो बनवलेला तुम्ही इकडे बघू शकतात त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला. सो त्याच्यावर काही कॉमेंट्स पण आलेला की पावसाळ्यात माथेरान कसं दिसतं तुम्ही दाखवा आम्हाला. तर आता ठाणे मुंबईत खूप सारा पाऊस पडून गेला आहे. इवन माथेरानला पण खूप सारा पाऊस पडला आहे. तुम्हाला इथे दिसेल थोडं ओलं ओलं झालं आहे. तर आम्ही आलो आहे आत्ता आणि क्लायमेट खूप चांगलं आहे. खूप मस्त थंडावा आहे आणि लोकांची गर्दी कालपासून खूप जास्त आहे. सो काही लोक मंडे रिटर्न आले आहेत, काही लोक थांबणार आहेत. तर आता सकाळची वेळ आहे आणि मस्त बघा ऊन वगैरे काहीच नाही आहे. तर शॉप्स वगैरे पण ओपन होत आहेत. आम्ही आता पॉईंट्स फिरायला चाललो आहे. मस्त शांत आहे आणि मस्त क्लायमेट आहे. काय मस्त हवा सुटली आहे आणि 2-3 वॉशमध्येच सगळं हिरवं हिरवं झालं आहे. समोर बघा फॉग कसा मस्त आला आहे आणि लोक निघाले आता फिरायला. इकडे पण असे शॉप्स ओपन होत आहेत. इतकं मस्त वाटतं आहे ना, कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आल्यासारखं वाटतं आहे. शांत एकदम. आता मी फिरून आलो आहे आणि कडाक्याची भूक लागली आहे. आणि आता मी आहे सुजाता भोजनालयाच्या बाहेर, माथेरानमध्येच आहे. इकडचे लोकलने सजेस्ट केले ही जागा. हे घरगुती खानावळ आहे. तर माझ्या मागे एंट्रन्स बघा किती छान आहे. आपण आत जाऊयात. आणि मस्त असं छान पावसाळी क्लायमेट आहे. सगळं हिरवं हिरवं झालं आहे आणि 12 वाजलेत आत्ता ऑलमोस्ट. तर आत्ता तुम्हाला गर्दी नाही मिळणार, दिसणार नाही, इथे कोणच नाही, आम्हीच आहोत पहिले. तर हे आहे ह्यांचं असं सिटिंग अरेंजमेंट. आणि इथे त्यांनी मेन्यू लावलेला आहे ऑलरेडी, काय काय मिळतं. आणि सगळं असं घरगुती आहे आणि चुलीवरचं जेवण तुम्हाला माथेरानमध्ये मिळतं आहे. इकडे मागे तुम्ही इकडे बघू शकतात लाईव्ह बनवत आहेत त्या भाकऱ्या बनवतात आत्ता तांदळाच्या. तर व्हेज भाजीचं प्रिपरेशन चालू आहे. इकडे आत आले आम्ही. यांचं किचन आहे आणि इथे सगळं प्रिपरेशन होतं आहे. बघा कसली भाजी आहे ही? तोंडलीची भाजी. व्हेजमध्ये तोंडलीची भाजी. इथे वरण आहे आणि इकडे सगळं भांडी वगैरे ठेवलेली आहेत आणि मस्त गरमागरम सर्व करतात ते. आणि सगळं फ्रेश प्रिपेअर आहे. वाटाण्याची उसळ आहे. तर आता मी व्हेज थाळी मागवली आहे. तर व्हेज थाळीमध्ये तुम्ही काय देतात? व्हेज थाळीमध्ये तुम्हाला वरण मिळणार, सुकी भाजी तोंडल्याची, रस्सा, वाटाण्याची उसळ, राईस आणि चपाती. आणि नॉनव्हेजमध्ये काय असतं? नॉनव्हेजमध्ये चिकन थाळी असेल आपले येणार, चिकन मसाला येणार आणि रस्सावाला चिकन, भाकरी किंवा चपाती, राईस. मग ते तुम्ही कधी, म्हणजे सकाळी कधी प्रिपेअर करायला चालू करतात? म्हणजे 10 पासून चालू करतो. मग ऑर्डर येईल तसं? नाही, आधी ऑलरेडी बनवून ठेवतो आमचं घरगुती आणि जसं ऑर्डर येईल तसं मग बनवून देतो. अच्छा. मग आणि मटन वगैरे मिळतं? मटनची ऑर्डर द्यावी लागते. मच्छी आपल्याकडे फक्त संडेला मिळते. अच्छा. मग ती कुठली ठेवता तुम्ही? जशी ऑर्डर असेल तशी. अच्छा. तर तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग ते बनवून देतात. पण चिकन इथे रेडीच मिळतं, गावठी कोंबडी मिळते. तर इकडे फरसबीची भाजी आहे व्हेज. आणि इकडे आहे चिकनचा रस्सा. त्यांचं ऑर्डरनुसार ते प्रिपेअर करतात म्हणून तुम्हाला फ्रेश मिळतं सगळं आणि गरमागरम. आणि तुम्ही बाहेर बघितलंच त्या भाकऱ्या प्रिपेअर करतात, चपात्या, भाकऱ्या, वडे, कोंबडी वडेचे जे वडे असतात ते पण मिळतात. तर आता भाकऱ्या थापताय त्या तांदळाची भाकर मस्त. आणि चुलीवरचं गरमागरम जेवण मस्तपैकी गरम पाण्यात मस्त. इकडे चपात्या रेडी करून ठेवल्यात त्यांनी. आता आम्हाला भाकरी हवी होती एक्स्ट्रा, तर त्या भाकऱ्या प्रिपेअर करतात. मेरे रोड माथेरान, MG रोड. अच्छा. आणि टाईम काय इकडचा?
किती वाजता ओपन होतं? 12 ते 3:30 वाजेपर्यंत. दुपारी चालू दुपारी असतं? संध्याकाळी 8 ते 10:30 वाजेपर्यंत. अच्छा. आणि बंद कधी असतं काही? बंद नसतं, चालू बंद असतं. नसतं. हो. तर तुम्ही जर माथेरानला येतात तर इकडे तुम्ही येऊ शकता. तुम्हाला ह्यांचा नंबर पण ते सांगतील. 8551854372. दुसरा नंबर 8237510072. तर तुम्ही येत असाल तर इकडे नक्की व्हिजिट करा. गरमागरम चिकन थाळी आली आहे आणि गरमागरम व्हेज थाळी आली आहे. तर व्हेज थाळीची प्राईस आहे 200 रुपये आणि चिकन थाळीची आहे 250 रुपीज. आणि तुम्हाला ॲड ऑन काही करायचं असेल जसं इथे चिकन आहे, नॉर्मल चिकन आहे, गावठी चिकनची कॉस्ट वेगळी आहे. त्यात चिकन वडे थाळी असेल तर त्याची कॉस्ट वेगळी आहे. चिकन वडे 300 आहे आणि ही आहे 250ची. तर आता आपण चालू करूया व्हेजपासून. मस्त असं घरचं फील देतं एकदम. सगळं आपल्या घरी कसं पापड, वरण भात, 2 भाज्या, लोणचं असं सगळं चालंय. तर ही आहे वाटाण्याची भाजी, वाटाण्याची उसळ. तुम्हाला जर घरगुती जेवण जेवायचं असेल इकडे, पंजाबी डिशेस अवॉइड करायच्या असतील तर हे टेस्टला खूप भारी आहे. अजून एक भाजी ट्राय करते. फरसबीची भाजी आहे. टेस्ट एकदम घरगुती आहे आणि क्वांटिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नाही केलं आहे. चपात्या बघा किती आल्यात, 3 चपात्या आल्यात आणि चिकन थाळीमध्ये 2 भाकऱ्या आहेत, भात आहे आणि चिकन रस्सा आहे आणि सुकं नाही म्हणजे हलकी ग्रेव्हीवाले चिकन आहे. व्हेज थाळीमधल्या भाज्या आता मस्तच होत्या आणि चिकन ट्राय करते. मस्त शिजलंय चिकन. चिकन भाकरीचं कॉम्बिनेशन व तो लाजवाबी आहे आणि एवढं गरमागरम आणि घरगुती स्टाईलचं जेवण मिळालं तर काय बातच वेगळी यार. मस्त मजा आली खायला. आता आम्ही हे संपवतो. तुम्हाला यायचं झालं तर मी ॲड्रेस डिस्क्रिप्शनवर पण टाकते. आणि आता मी जेवते. एवढ्या भारी मोसमात हा चिकन सुक्का आलाय, गरमागरम ते पण. मस्त एक पीस खाऊन बघताय. खूप हलकी ग्रेव्ही आहे आणि मसाला काय भारी आहे. खूप भारी टेस्ट आहे. स्पायसी आहे. आली मांजर आली. स्पायसी एवढा आहे टेस्ट आणि अशी भारी उतरले ना मसाल्याची. चिकनला जाम भारी लागले. तर आम्ही तिथून चालत आलो. स्टेशनपासून सरळ आलात की तुम्हाला इकडे डिरेक्शन्स दिलेत कुठे कुठे पॉईंट्स आहेत ते. सो तुम्ही इकडून सरळ जाऊ शकतात. इथे पॉईंट्स मेन्शन केले आहेत. शार्लेट लेक आहे, इको पॉईंट, लुईसा पॉईंट वगैरे. सो तुम्हाला जायचं तिथे जाऊ शकतात. इकडून एंट्रन्स आहे. जाऊया. दुसऱ्या रूट थ्रू आलोय आणि हा आहे शार्लेट लेक. तुम्ही बघू शकता किती पाणी आहे आणि किती हिरवंगार आहे. आणि त्या साईडला तिकडे सगळे लोक उभे आहेत. आम्ही उलट्या साईडने आलो होतो. आम्ही तिकडे चाललोय. तिकडून पण मला व्ह्यू दाखवतोय. आणि असं मस्त क्लाउडी क्लायमेट आहे. थंडावा खूप आहे. शार्लेट लेक जवळच इकडे खूप सारे फूड स्टॉल्स आहेत. तर इथेच एक मंदिर पण आहे, श्री पिसारनाथ मंदिर. आणि आता खूप लोक गेलेत तिकडे आणि खूप छान आहे बनवलेलं आहे. विंटेज आणि ट्रॅडिशनल असे दोन्ही टाईपचा लुक दिला आहे. चला जाऊन बघूया कसं आहे मंदिर. घंटांचा आवाज येतोय छान असं. साईडला उसाचं काय म्हणतात ते मशीन असतं त्याचा आवाज आहे आणि इकडे घंटांचा आवाज येतोय. हा पण माझ्यासोबत येतोय.
इकडे मस्त कट्टा आहे, इतकं छान नेचर आहे, लेक आहे, हवा आहे थंडपैकी, मस्त असं शांत. किती पण वेळ मी इथे बसू शकते. इथे क्राऊड वाढतच चाललाय आणि इकडे तुम्हाला जर यायचं झालं आता पावसाळ्यात तर प्री बुक करून या, कारण तुम्हाला ऑन टाईम रूम्स नाही मिळणार. इथे सगळं पॅक्ड आहे. आम्हालाच मुश्किलने मिळाली, नशिबाने मिळाली. इकडे मॅगी बनते, मस्त पाऊस आहे थोडा रिमझिम. आणि इकडे मी अजून समर मोडमध्येच आहे, मी अजून गोळ्याच खाते. इकडे तर आम्ही ॲज युजल येतोच नेहमी. तुम्ही आता इकडे बघा किती गर्दी आहे. बघू आता सेकंड राऊंडमध्ये मिळतो तरी का वडा. खंडाळा पॉईंटला आलो आहे आणि काल आलेलो तर ॲटलिस्ट इथे काहीतरी तरी दिसत होतं. आता इथे काहीच दिसत नाही. आओगे जब तुम साजना, अंगना फूल खिलेंगे, बरसेगा सावन, बरसेगा सावन, झूम झूम के तो दिल ऐसे मिलेंगे.